रंगों से भरे त्योहार होली के मौके पर धूलिवंदन को लेकर कई तरह की परंपराएं प्रचलित है, लेकिन आज जिस परंपरा के बारे में हम आपको बताने जा रहे हैं वे सबसे हटके और अनोखी है। 400 सालों से चली आ रही इस परंपरा में रंगों के बजाय इंसानी खून बहता है। सोलापुर जिले के भोयरे गांव में होली के दूसरे दिन यानी धूलिवंदन के दिन एक दूसरे पर पत्थर फेंकने की प्रथा है। गांव का एक समूह गांव में ही जगदम्बा मंदिर के किले पर खड़ा होता है, जबकि दूसरा समूह किले के तलहटी में खड़ा होकर एक दूसरे पर पत्थर फेंकता है। ये परंपरा पिछले 400 सालों से चली आ रही है। इस पत्थरबाजी में घायलों को बिना किसी दवा दारू के देवी के मंदिर में रखा जाता है और उनके घावों पर देवी का भंडारा लगाया जाता है। 400 सालों की इस पत्थरबाजी में अब तक किसी की मौत नहीं हुई। धूलिवंदन के दिन गांव के युवा दिन भर एक दूसरे पर पत्थर फेंककर होली मनाते हैं। गांव वालों का मानना है कि जगदम्बा देवी की सीढ़ियों पर जितना खून गिरा होगा उस साल उतनी ही ज्यादा बारिश होगी, इसलिए गांव में ज्यादातर लोग इस खेल को तब तक खेलते हैं जब तक वे घायल नहीं हो जाते। जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रेंचा लोकांचा जो फड चाललेला आहे, नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर ही सर्व लोक जमा होतात। तरुण मंडळी व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफेक चालू होते। अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे। नाही, ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे। आमची पिढ्यानपिढ्या ही लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीनं हे चालू आहे। आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे। ही रक्तरंजित धुळवड असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जातं आहे। या खेळाला एक विशेष महत्त्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो व्यक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही। पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याची जी नियमावली आहे पुजारी सांगतात त्यांना ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती। असं हे आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत टिकून आहे। नाही, ते ऑटोमॅटिक गट पडले जातात, त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही। आता आपण बघतालच नदीपासून ते लोक सगळे आई जगदंबेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो खेळ पद्धतीने चालू होतो। अशा पद्धतीची ही आहे। याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही म्हणजे कोणत्याही द्वेषभावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही। अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात। नाही, याच्यामध्ये भोयरेगावचेच लोक सहभागी होतात। साधारण 200 ते 250 युवक ह्या खेळामध्ये सहभागी होतात। बाहेरगावून आलेले युवक पै पाहुणे हे शेजारी बघत राहतात।